मला जन्म देणारे वडील गेले, ते सावरत नाही. 5-7 वर्षात एक राजकीय बाप भेटला होता, तेही गेले. आता काय, याच ग्राउंडमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर भाषणाला बोलावलं होतं दादांनी. याच ग्राउंडमध्ये त्यांची चिता पाहायची वेळ येईल, कधी स्वप्नात नव्हता विचार. अजितदादांना आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. दादा, तुम्ही कालही ढसाढसा रडले. अजितदादांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून तुमचं एक नातं होतं, एक घनिष्ठ एक मैत्री म्हणा किंवा एक तुमचे गुरु होते. आज ते गुरु आज तुमच्यामध्ये नाहीयेत. पक्ष पोरका झालाय. एवढे वर्षापासूनच तुमचं सोबत सहकारी होते, आज ते आता परत तुम्हाला कधी दिसणार नाही. एक मनात काल ज्या वेळेस तुम्हाला ती बातमी समजली, काय मनात नेमकं भावना होती? भावना शून्य आहे. मी काय बोलू इच्छित नाही. जीवनात 2018ला एक प्रसंग आला होता. मला जन्म देणारे वडील गेले, ते सावरत नाही. 5-7 वर्षात एक राजकीय बाप भेटला होता, तेही गेले. आता काय, आता आठवणी फक्त दादाची. दादासोबत आठवणी राहणार. याच ग्राउंडमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर भाषणाला बोलावलं होतं दादांनी. याच ग्राउंडमध्ये त्यांची चिता पाहायची वेळ येईल, कधी स्वप्नात नव्हता विचार. सगळ्यांना नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, चौकाराजवळ आपण गर्दी करू नका. विनंती आहे, इथे विश्वास बसला ज्यांनी मला आताही विश्वास नाही आहे माझा की हे दादाचीच बॉडी आहे म्हणून. माझा अजिबात विश्वास नाही. दादा असं सहज मरू शकत नाहीत, मला माहिती आहे. दादा अहो साधा गेट लावताना सीटवर बसताना सीट घेऊन बसणारी माणसं दादा. मला वाटतं ते बेफिकर ते विमानात बसले असतील. मला वाटतच नाही. मला माझा विश्वास नाही दादा गेल्याचा. अमोल मिटकरींना कारण दादांसोबत गेले अनेक वर्ष काम केलेले आहे. दादांचे सहकारी देखील ते आहेत. दादांसोबत तरी अश्रू अनावर होत आहेत, भावना मनात कंटून आलेल्या आहेत. प्रवीण सुरोसे, मराठी, बारामती.